नमस्कार मंडळी. सकाळी 8 वाजता दिवसाला सुरुवात झाली. बाहेर पाहिले तर फुल उमललं होतं आणि वातावरण ढगाळ होतं. आज बाप्पाचे दर्शन घ्यायचे होते. नेहमी लोकल ट्रेनने प्रवास होतो, पण आज दुसरा मार्गाने प्रवास करायचं ठरवलं. भांडूप वेस्ट कोकण नगरवरून 425 नंबरची AC बस पकडली आणि प्रवास सुरू झाला. पवई तलावाचा सुंदर असा नजारा पाहून पुढे L&T स्टॉप गेल्यावर बसमधून उतरली. तो स्टॉप म्हणजे RAJVLR. हो, आज अंडरग्राऊंड मेट्रोने प्रवास करायचा होता. तिकीट काउंटरवर तिकीट काढली. तेथे सिक्युरिटी आहे. बॅग चेकिंगला दिली आणि आतमध्ये एंटर केलं. मेट्रो आली आणि आतमध्ये प्रवेश केला आणि सुरू झाली जर्नी. 10:30 वाजता मी मेट्रोमध्ये बसली होती. RAJVLR ते सिद्धिविनायक वन टाईमचं तिकीट होतं 60 रुपये. माझा स्टॉप यायला अर्धा तास लागणार होता, पण इथे नेटवर्क नव्हतं. मेट्रोमधून उतरेपर्यंत मोबाईल फोन्सना नेटवर्क मिळत नाही. मग माझा स्टॉप आला सिद्धिविनायक. मी उतरले. 11 वाजले होते. मग जस्ट स्टेशनच्या बाहेर आल्यावरच 1 मिनिटमध्ये बाप्पाचं मंदिर आहे. सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी होती दर्शनासाठी. बाप्पाचे दर्शन घेतले आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. थँक्यू.